Class 6 Science Bridge Course Activity Sheet 15. Let's understand deforestation, pollution, environmental balance. Reference Standard 5, Chapter 18, The Environment and Us. Let's take a look. Deforestation. Man is developing new technology to meet the needs of the increasing population and is using up more and more land, water resources for this purpose. तर प्रचंड लोकसंख्येमुळे किंवा प्रचंड लोकसंख्येला जी नीड्स आहे, गरज आहे, ओके, तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्य नवीन जे टेक्नॉलॉजी आहे ती डेव्हलप करतो आहे आणि त्यासाठी तो जमीन आणि पाण्याचे जे रिसोर्सेस आहेत त्याचा तो मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करतो आहे. ओपन पेसेस आर रिक्वायर्ड ऑन अ व्हेरी लार्ज स्केल फॉर ॲग्रिकल्चर, हाऊसिंग, इंडस्ट्री अँड फॉर बिल्डिंग रोड्स अँड रेल्वे. तर प्रचंड लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी ज्या मोकळ्या जागा आहेत त्याचा उपयोग मनुष्य हा शेतीसाठी, घर बांधणीसाठी, उद्योगधंद्यांसाठी, रस्ते बांधण्यासाठी, रेल्वेचे जे जाळं आहेत म्हणजे रेल्वेचा मार्ग वाढवण्यासाठी तो ओपन पेसेसचा उपयोग करतो आहे. फॉरेस्ट आर कट डाऊन टू मेक प्लेस फॉर देम. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड, वनतोड किंवा झाडांची तोड ही केली जाते. हे मार्शी और लो लाइंग एरिया आर फील्ड टू रिक्लेम द लँड. मार्शी किंवा जो लो लाइंग एरिया आहे म्हणजे जो दऱ्यांचा भाग आहे तर त्याच्यावर भराव घालून त्याचा उपयोग तो शेतीसाठी करतो आहे, घर बांधणीसाठी करतो आहे. ऑब्झर्व द पिक्चर अँड टेल व्हाय वी नीड टू मेक रोड्स अँड रेल्वे थ्रू द हिल्स अँड घाट्स. तर चित्राचं निरीक्षण करा आणि अशा ठिकाणी आपण रस्ते किंवा रेल्वेचे मार्ग का तयार करतो, काय गरज आहे. डिस्कस हाऊ एन्व्हायरमेंट लॉस ऑकर्स वाईल मेकिंग सच रोड अँड रेल्वे. त्याच प्रकारे अशा ठिकाणी रस्ते किंवा रेल्वेचे मार्ग तयार केल्यामुळे एन्व्हायरमेंटचं काय नुकसान होतं ते तुम्ही चर्चा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, जो घाट असतो किंवा एखादा हिली भाग असतो, हिली एरिया असतो, तर तिथं रस्ते किंवा रेल्वे तयार करण्याचं कारण म्हणजे दोन शहरातलं अंतर त्याच्यामुळे कमी होतं. त्याचप्रकारे परंतु अशा ठिकाणी खूप वृक्ष असल्यामुळे, खूप झाडं असल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणे वृक्षतोड केली जाते म्हणजे जंगलतोड केली जाते आणि त्यामुळे पर्यावरणाचा फार मोठा लॉस हा होत असतो. द एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड शेल्टर टू डिफरंट काइंड ऑफ लिव्हिंग थिंग, बर्ड्स अँड ॲनिमल. पर्यावरणामध्ये जे सजीव आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, प्राणी आहेत, प्रत्येकाला हा एन्व्हायरमेंटमध्ये निवारा आहे. ऑल देअर नीड्स आर मेट इन द फॉरेस्ट. तर सगळ्यांच्या ज्या गरजा आहेत त्या फॉरेस्टमध्ये त्या गरजा पूर्ण होतात. इफ फॉरेस्ट आर रिड्यूस द लिव्हिंग थिंग्स एल्सवेअर ऑर डिस्ट्रॉय. जर फॉरेस्ट डिस्ट्रॉय झालं तर तिथं असलेले जे लिव्हिंग थिंग ते सुद्धा डिस्ट्रॉय होतील, नष्ट होतील किंवा ते दुसऱ्या कुठेतरी निवारा शोधतील. दिस इज नोन ॲज डिप्लेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. याला आपण काय म्हणतो, डिप्लेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे जी जैवविविधता आहे तिचा तो ऱ्हास होत असतो. पोल्युशन. वेस्ट वॉटर इज गिव्हन आउट विदाउट प्रोसेसिंग फ्रॉम सिटीज अँड फॅक्टरीज इन टू देअर सराउंडिंग अँड वॉटर सोर्सेस. जे सांडपाणी असतं, वेस्ट वॉटर म्हणजे काय, सांडपाणी, जे एखाद्या शहरामधलं, एखाद्या जे उद्योगधंदे आहेत त्याच्यातलं जे वेस्ट वॉटर आहे ते सराउंडिंगमध्ये म्हणजे परिसरामध्ये किंवा वॉटरचे जे सोर्सेस आहेत, जे पाण्याचे साठे त्याच्यामध्ये सोडलं जातं ते पाणी. केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड आर यूज ऑन लार्ज स्केल फॉर ॲग्रिकल्चर. त्याचप्रकारे जे रासायनिक खतं आहेत, रासायनिक कीटकनाशके याचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये उपयोग केला जातो. दे सीप इन टू द सॉईल ऑर फायनली फ्लो इन टू द रिव्हर विथ अ रेन वॉटर. हे जे केमिकल फर्टिलायझर्स आहेत, हे जे कीटकनाशक आहेत, हे जमिनीमध्ये भूगर्भात जातात, सीप होतात, पाझरतात आणि नंतर ते फ्लो होत वाहत ते नदीमध्ये किंवा पावसाच्या पाण्याबरोबर ते नदीमध्ये ते मिसळतात. ऑब्झर्व द पिक्चर अँड टेल. चित्राचं निरीक्षण करा आणि त्याबद्दल सांगा. डिस्कस व्हॉट इज द इफेक्ट्स ऑन द एन्व्हायरमेंट caused by wastewater given out from cities and factories into the surrounding and water resources. तर चर्चा करा असं म्हटलं आहे. तर याच्यात बघा,
तर जे वेस्ट वॉटर आहे, सांडपाणी, जे शहरातनं उद्योगधंद्यामधून जे परिसरात सोडलं जातं किंवा जे पाण्याचे स्रोत आहे त्याच्यात सोडलं जातं, याचा एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होता, तर हे वॉटर फॉर पॉयझनस असतं. याच्यामुळे सॉईलचं पोल्युशन होतं, त्याचसोबत वेगवेगळे जे डिसीज आहेत ते सुद्धा क्रिएट होतात. ओके. ड्यू टू सेव्हरल सच रिझन वॉटर अँड सॉईल गेट पोल्युटेड. म्हणजे अनेक कारणांमुळे वॉटर आणि जी सॉईल आहे ती पोल्युटेड होते. दिस इज डेंजरस फॉर प्लांट अँड ॲनिमल देअर. आणि हे वॉटरचं जे पोल्युशन आहे किंवा सॉईलचं पोल्युशन आहे हे प्लांट्स आणि ॲनिमल्ससाठी डेंजरस आहे. देअर नंबर आर रिड्यूस अँड इव्हेंच्युअली दे डाय आउट ऑल टुगेदर, दॅट इज दे बिकम एक्सटिंक्ट. तर वॉटर आणि सॉईलच्या पोल्युशनमुळे ॲनिमल्स आणि प्लांट्स, जे नंबर ऑफ ॲनिमल्स, नंबर ऑफ प्लांट्स हे कमी होत आहे, यांची संख्या कमी होत आहे. आणि अनेक प्राण्यांचासुद्धा वॉटर पोल्युशनमुळे मृत्यू होतो आहे. आणि त्यामुळे ते संपण्याच्या मार्गावर किंवा अनेक स्पेसीज ह्या संपल्या आहेत, नष्ट झाल्या आहेत पृथ्वीवरनं. When fuel are burned in homes, factory and vehicles, they give out carbon dioxide, certain poisonous gases as well as smoke. एखाद्या घरामध्ये जे इंधन वापरलं जातं, उद्योगधंद्यांमध्ये जे इंधन वापरलं जातं, व्हेकल्समध्ये जे इंधन वापरलं जातं, त्याच्यातनं कार्बन डायऑक्साईडसारखा वायू बाहेर येतो, अनेक विषारी वायू बाहेर पडतात आणि जो धूर असतो तो सुद्धा बाहेर पडतो. दिस लीड टू एअर पोल्युशन ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. याच्यामुळे पर्यावरणाचं फार मोठं हवेचं प्रदूषण होतं पर्यावरणामध्ये. डिस्कस अबाउट द इफेक्ट्स ऑफ इन्क्रीजिंग द प्रोपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन एन्व्हायरमेंट अँड ग्लोबल वॉर्मिंग अँड मेजर टू कंट्रोल इट. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण परिसरामध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये वाढल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं. याच्यावर तुम्ही चर्चा करा. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, तर इयर बाय इयर आपल्या जे जगाचं तापमान हे वाढत चाललेलं आहे, याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. आणि मेजर टू कंट्रोल इट, आणि त्याला कशा पद्धतीने आपण नियंत्रणात ठेवू शकतो. जे टेम्परेचर वाढतं आहे जगाचं, त्याला कशा प्रकारे आपण नियंत्रणात ठेवू शकतो याच्याविषयी तुम्ही चर्चा करा. पुढचा जो सब टॉपिक आहे, इज डॅमेज इट्स रिलेशनशिप विथ अदर फॅक्टर ऑल्सो गेट अफेक्ट अँड एन्व्हायरमेंट बॅलन्स इज डिस्टर्ब. समजा पर्यावरणामधला जर एक घटक डॅमेज झाला, नष्ट झाला किंवा त्याच्यावर परिणाम झाला, तर त्याच्याशी संबंधित जे अनेक घटक आहेत त्याच्यावर सुद्धा इफेक्ट्स होतो, परिणाम होतो. आणि जो एन्व्हायरमेंटचा जो बॅलन्स आहे तो डिस्टर्ब होतो. ह्युमन इंटरवेशन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. आणि मनुष्याचा हस्तक्षेप याला कारणीभूत आहे. फ्रॉम टाईम टू टाईम सम ऑफ द लिव्हिंग थिंग ऑन द अर्थ बिकम एक्सटिंक्ट. म्हणून काळानुसार अनेक जे सजीव आहेत ते पृथ्वीवरनं काय झाले आहेत, संपले आहेत, एक्सटिंक्ट झाले आहेत, नष्ट झाले आहेत. बट टुडे दिस प्रोसेस इज टेकिंग प्लेस ॲट मच फास्टर रेट. परंतु ही जी प्रोसेस आहे, म्हणजे सजीव नष्ट होण्याची जी प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे, ही आता खूप जलद झालेली आहे. दिस इज थ्रेट फॉर द होल लिव्हिंग वर्ल्ड. तर पूर्ण सजीव सृष्टीसाठी फारच एक घातक आहे. इफ डिफरंट टाईप ऑफ प्लांट अँड ॲनिमल बिकम एक्सटिंक्ट वन बाय वन, मेनी ऑफ द लिंक इन डिफरंट फूड चेन विल बी लॉस्ट. तर अशाच प्रकारे जर वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आणि प्राणी लवकर नष्ट होतील तर अनेक फूड जे चेन आहे, अन्न साखळी आहे, याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे. अनेक अन्न साखळी नष्ट होतील. मेनी सायंटिस्ट believe that this will affect the entire living world on the earth and the balance in nature will collapse. तर अनेक शास्त्रज्ञांना असं वाटतं की अशा प्रकारे जर सुरू असला, म्हणजे अनेक पेसेस जर लवकर संपतील, नष्ट होतील पृथ्वीवरनं, तर पूर्ण जे आपलं सजीवसृष्टी आहे पृथ्वीवरची, याच्यावर त्याचा परिणाम होईल आणि आपला जो एन्व्हायरमेंटचा बॅलन्स हा कोलॅप्स होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चनचे आन्सर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून स्कूलच्या व्हॉट्सअप ग्रुपला हे तुम्ही सेंड करायचे आहेत.